आपलं शहर आता स्मार्ट होत आहे. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महागाईची उंच गुढी, उत्साहाची अडली उडी. काश्मीर फाईल्स चित्रपटासंदर्भात शरद पवार यांचे वादग्रस्त वक्तव्य. आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने किडवाई कॅन्सर केंद्रासाठी 130 कोटींचा निधी. अल्पसंख्याक समाजावरील अन्याय रोखण्याची मागणी. धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता. येळ्ळूर येथे बलिदान मासानिमित्त ज्वाला फेरी. प्लॉट लिलावातून 65 कोटींचा निधी. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणार सीमा प्रश्नाविषयी परिसंवाद. गुढीपाडवा हा आता राज्याचा धार्मिक दिवस. दत्तवाडी येथे राज्य रयत संघटनेचा शाखा शुभारंभ. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया. रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी. ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुती गली बेलगाम. मन भाए आराधना. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. हिंदू नववर्ष प्रारंभाचा गुढीपाडव्याचा सण उद्या म्हणजे शनिवारी सर्वत्र साजरा होत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने शहर आणि परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र त्याचबरोबर महागाईचा डोंगर जनसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे सण साजरा करताना ऋण काढण्याची वेळ आली आहे. महागाईच्या उंच होत असलेल्या गुढीमुळे उत्साहाची उडी थांबली असल्याची प्रक्रिया बेळगावच्या बाजारपेठेत उमटली आहे. बेळगाव शहर आणि परिसराच्या बाजारपेठेतून याचे प्रतिबिंब दिसून आले. नागरिकांचा ओघ जीवनावश्यक वस्तूंकडे वाढला आहे. तरी देखील त्यांना महागाईमुळे खर्चावर लगाम घालण्याची वेळ आल्याचे दिसून आले. वर्षभरातील 3.5 मुहूर्तांपैकी एक आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. चैत्र मासारंभ आणि नवीन वर्षाची सुरुवात असल्याने घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. यासाठी अवघे शहर सज्ज होऊ लागले आहे. बाजारपेठेतही याचा उत्साह दिसून येत आहे. सणाच्या निमित्ताने पंचांग, साखरेच्या माळा, फुलांच्या माळा, कडुलिंबाची फांदी, आंब्याची पाने, तोरण, नारळ, बांबूची काठी आदींनी बाजारपेठ सजलेल्या असून नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. गुढीपाडवा हा सण भारतातील विशेषतः मराठी संस्कृतीमधील प्रमुख सण आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गेली 2 वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक व्यापार ठप्प झाले होते. मात्र कोरोनाचं संकट टळलं असताना उत्साहाने गुढीपाडव्याचा सण साजरा करण्याची आशा प्रत्येकाच्या मनी आहे. परंतु यावेळी महागाईने आपली मान उंचावली आहे. त्यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. गुढीपाडव्यानिमित्त शहर परिसरात स्मार्ट न्यूजने फेरफटका मारला असता व्यापाऱ्यांशी बातचीत करताना त्यांच्याकडून काहीशी नकारात्मक प्रतिक्रिया आल्याचं चित्र दिसून आलं. नमस्कार, स्मार्ट न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता गुढीपाडवा जो 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो, त्यानिमित्तानं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की वेगवेगळ्या प्रकारची खरेदी केली जाते व इलेक्ट्रॉनिक वस्तू असू देत, सोनं खरेदी करणं असू देत, तर असं एकंदरीत खरेदीचा वाव यावेळी वाढलेला असतो. तर या निमित्ताने आज आम्ही विरूपाक्ष इलेक्ट्रॉनिक सेंटरमध्ये आलेलो आहोत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कसा प्रतिसाद गुढीपाडव्याच्या निमित्तानं लोकांचा इथे मिळतोय. ॲक्च्युली 2 वर्ष कोरोनाचा प्रॉब्लेम होता आहे, त्याच्यामुळे मागच्या वर्षी झाला उगादी, पण फर्स्ट लॉकडाऊनच्या वेळेला म्हणजे उगादीचा 2 दिवस अगोदर लॉकडाऊन झाला. ॲक्च्युली म्हणजे 2-3 वर्षापूर्वीचं कम्पेअर केलं तर ह्या वर्षी फार कमी, ऑलमोस्ट 50% ड्रॉप आहे. महागाई वाढलेला आहे, त्याच्यामुळे पण असू शकतं. आता आपण आलेलो आहोत विरूपाक्ष साडी सेंटरमध्ये आणि आता आपल्यासोबत आहेत महेश विरूपाक्ष सर. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की एकंदरीत 2 वर्ष कोरोना होता आणि त्यानंतर हा गुढीपाडवा आता नव्या अर्थाने सुरू झालाय. तर त्या निमित्ताने लोकांचा कल खरेदी करण्याकडे एकंदरीत कसा आहे?
युजली आता मार्केट थोडं आता 2 वर्ष मागापर्यंत तरी आता कोरोनामुळे कोणी आता व्यापारच नव्हतं, परंतु आता कोरोनामुळे ते झाल्यानंतर लोक थोडं म्हणलं तर आता ओपन झाले म्हणून पुष्कळ लोक येत होते. जानेवारी आता अप्रिल एंड जानेवारीपर्यंत सगळं लोक खरेदीसाठी येत होते, परंतु आता काय झालं थोडं मार्केट तेजी जास्त झाल्यामुळे आता लोक रेट पण वाढल्यामुळे लोक याचं पण कमी झाले आणि त्यांचं बजेट पण कमी झालं. आणि फॉर एक्झाम्पल आता पेट्रोल वाढलं आणि मेन म्हटलं तर आमच्या इंडस्ट्रीमध्ये मेन रॉ मटेरियल जो प्रोडक्शन होता, आता कोरोना अगोदर कॉटनचंच रॉ मटेरियलचं रेट 858 रुपये किलो होतं, आता 2150 रुपये किलो झाले. आणि विवर पण काय करायचं आणि ते वाढल्यामुळे आणि नॅचरली जर म्हटलं सगळं रेट एंड युजर रेट वाढलेलं आहे. आणि त्या निमित्त आणखीन एक रेशम युजली गुढीपाडवासाठी रेशमच्या साड्यासाठी लोक भरपूर खरेदीसाठी येत होते. आता डिस्काउंट आम्हाला डिस्काउंट काय द्यायचं, आता रेटच वाढल्यानंतर आणि आम्ही जुन्या रेटनं पण दिलं तर लोक मार्केटमध्ये नाहीये. काश्मीर फाईल्स चित्रपटासंदर्भात शरद पवार यांचे वादग्रस्त वक्तव्य. काश्मीरमध्ये घडलेल्या हिंदूंवरील अन्यायाच्या अत्याचाराच्या संदर्भातील सत्य समोर आणणाऱ्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या मुद्द्यांवर माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले विधान वादग्रस्त ठरले आहे. या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती असे म्हणून त्यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. या चित्रपटाचा आधार घेत भाजप गैरप्रचार आणि गैरसमज पसरवत असून देशात विषारी वातावरण निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी गुरुवारी केला. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. शालेय अभ्यासक्रमातून भाजप लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती. देशातील सामाजिक सामंजस्य टिकवण्याचा प्रयत्न न करता हा चित्रपट करमुक्त करून भाजपचे नेते लोकांना तो बघण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, अशी टीका पवार यांनी केली. 3 दिवसातील राष्ट्रवादी काँग्रेसचा दिल्लीमध्ये झालेला हा दुसरा जाहीर कार्यक्रम आहे. पक्षाच्या स्थापना दिनी 10 जूनलाही मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद पवार यांच्याकडे देण्याची मागणी करणारा ठराव पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात संमत झाला होता. आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने किडवाई कॅन्सर केंद्रासाठी 130 कोटींचा निधी. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने बेळगावात किडवाई कॅन्सर उपचार केंद्र स्थापन होणार आहे. यासाठी एकूण 130 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याचा कोनशिला समारंभ लवकरच करण्यात येईल, अशी माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली आहे. बेंगळूर येथील या संस्थेचे संचालक डॉक्टर सी रामचंद्र यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यापूर्वी तुमकूर, शिमोगा, म्हैसूर या ठिकाणी या केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. आता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत या केंद्राचा कोनशिला समारंभ होणार आहे. सध्या या केंद्रामध्ये 100 रुग्णांची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. पुढील काळात गरजेनुसार हॉस्पिटलचा विस्तार करण्यात येईल. कर्नाटक राज्यासह बाहेरील राज्यातून येणाऱ्या रुग्णांसाठी देखील या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे यावेळी त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेच्या वेळी जिल्हाधिकारी MG हिरेमठ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत मुन्याळ आदी उपस्थित होते. अल्पसंख्याक समाजावरील अन्याय रोखण्याची मागणी. राज्यातील अल्पसंख्याक असणाऱ्या मुस्लिम समाजाच्या विरोधात अन्याय करण्याचा सपाटा राज्य सरकारने सुरू केला आहे. हा प्रकार थांबवावा अशी मागणी SDPI आणि इतर अल्पसंख्याक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शहराच्या कित्तूर चन्नम्मा चौक येथून मोर्चा काढण्यात आला. तसेच या संदर्भात प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की राज्यातील मुस्लिम समाजावर विविध मार्गाने अन्याय होत आहे, त्यामुळे समाज अस्थिर बनत आहे. यासाठी अशा प्रकारचे अन्याय रोखले जावेत. पाठ्यपुस्तकातील टिपू सुलतान यांचा इतिहास वगळणे तसेच मुस्लिम समाजावर आर्थिक बहिष्कार टाकणे अशा प्रकारांना सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. यामधून सामाजिक सखोला नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. हा अन्याय रोखला जावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या गेले संपूर्ण महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळण्यात आला। या निमित्त फाल्गुन अमावस्येला धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विधिवत पूजन करून बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्या हस्ते ज्वालेच्या मूक पदयात्रेला सुरुवात झाली। ही मूक पदयात्रा SPM रोड, शनी मंदिर, हेमू कलानी चौक, टिळक चौक येथून निघून रामलिंग खिंड मार्गे धर्मवीर संभाजी चौक येथे पोहोचली। यावेळी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला विविध तऱ्हेचा अभिषेक घालण्यात आला। जिल्हा प्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते मूर्तीला पुष्पहार अर्पण करून संभाजी महाराजांची प्रतिकात्मक चिता रचून मंत्रोच्चार करून विधिवत पूजन करण्यात आले। तसेच त्यांना मंत्राग्नी देऊन त्यांच्या प्रतिकात्मक चितेचे दहन करण्यात आले। या चितेला अग्नी देण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी श्री क्षेत्र वडू बुद्रुक येथून ज्वाला प्रज्वलित करून आणली होती। यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, उत्तरचे आमदार अनिल बेनके तसेच बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर यांनी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला। येळ्ळूर येथे बलिदान मासानिमित्त ज्वाला फेरी। येळ्ळूर येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास ज्वाला फेरी काढण्यात आली। हिंदू धर्म रक्षणासाठी बलिदान दिलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांचे स्मरण करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। यामध्ये संभाजी महाराजांच्या कर्तृत्वासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। येळ्ळूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघ व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांची ज्वाला फेरी पूर्ण गावात झाली। या फेरीद्वारे संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले। मागील महिन्याभराच्या कालावधीत या अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला। यावेळी शेकडो धारकरी, युवक, युवती उपस्थित होते। प्लॉट लिलावातून 65 कोटींचा निधी। बुडाने ऐन शिमगोत्सवात राबवलेल्या भूखंड लिलावातून 65 कोटींचा निधी जमा केला आहे। या लिलाव प्रक्रियेला मंजुरीसह अर्थसंकल्पाचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले। त्यानुसार शहरात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी कूपनलिका खोदाईला प्राधान्य देण्याचा निर्णय झाला। बुडा कार्यालयात गुरुवारी अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय बैठक झाली। या बैठकीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला। गेल्या 5 महिन्यात बैठक झाली नसल्यामुळे रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला। ऐन सणाच्या काळात भूखंडासाठी ऑनलाईन आणि खुली लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली। या प्रक्रियेतून बुडाला 65 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, अशी माहिती आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी दिली। याशिवाय रस्ते गटारी कामांना गती देणे, रामतीर्थनगर परिसरात अतिक्रमणे हटवणे आदी विषयांवर निर्णय घेण्यात आले। बैठकीला जिल्हा अधिकारी MG हिरेमठ, महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी, आमदार अनिल बेनके, आमदार अभय पाटील, अभियंता MV हिरेमठ, नगर प्रशासन अधिकारी AS कांबळे आदी उपस्थित होते। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणार सीमा प्रश्नाविषयी परिसंवाद। 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा उदगीर येथे दिनांक 22 ते 24 एप्रिल अखेर होणार आहे। या संमेलनात पुन्हा एकदा सीमा प्रश्न गाजणार आहे। साहित्य संमेलनातील परिसंवादात सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांना केंद्र सरकार आणखीन किती दिवस कुजवणार या विषयावर आपली मते मांडण्यासाठी निपाणीचे ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांना निमंत्रित करण्यात आले आहे। हा परिसंवाद 24 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे। संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे व कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी याबाबतचे पत्र प्राध्यापक माने यांना पाठवले आहे। त्यामुळे सीमा प्रश्न पुन्हा एकदा मराठी साहित्य संमेलनात गाजणार असल्याने सीमा भागातील मराठी भाषकांचे या संमेलनाकडे लक्ष लागले आहे। गुढीपाडवा आता राज्याचा धार्मिक दिवस। धर्मदाय खात्याअंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व मंदिरांनी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस उगादी अर्थात गुढीपाडवा हा धार्मिक दिन म्हणून साजरा करावा, अशी सूचना राज्य सरकारने केल्यामुळे कर्नाटक मजुराई खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले त्या दिवशी विशेष पूजा विधी करणार आहेत। सरकारच्या सूचनेनुसार गुढीपाडव्या दिवशी सर्व अधिकृत मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार कार्यक्रमांचे आयोजन केले जावे।
हिंदू संस्कृती जनजागृती बाबतचे प्रयत्न संबंधित कार्यक्रमांमध्ये दिसून आले पाहिजेत असे मंत्री शशिकला जोल्ले यांनी सांगितले। परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामी आणि कनेरी मठाचे परमपूज्य श्री अदृश्य काळ सिद्धेश्वर महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात होणाऱ्या या पूजा विधी प्रसंगी मजुराई खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले खास उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेशही काढला आहे। दत्तवाडी येथे राज्य रयत संघटनेचा शाखा शुभारंभ। ऊस अडवून किंवा पाणी अडवून शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार यांनी दिला। ते कोगनोळी येथील दत्तवाडी परिसरातील रयत संघटनेच्या 35व्या शाखा शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते। पुढे ते म्हणाले की रयत संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी भिवू नये असे विचार व्यक्त केले। प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक शुभांगी बिद्रोळे यांनी केले। काही दिवसांपूर्वी येथील विनोद पाटील व ऋषिकेश पाटील या दोन तरुणांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार व मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। या ठिकाणी बोलताना युवा अध्यक्ष बाळासाहेब हादीकर म्हणाले, कोगनोळीचा वाघ म्हणून उदयास या, ती ताकद रयत संघटनेसाठी लावण्याची जबाबदारी माझी असेल असे सांगितले। यावेळी शिवाजी वाडेकर, उमेश भारमल, रमेश पाटील, अशोक तोडकर, आयन बेग या पदाधिकाऱ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। ग्रामीण भागामध्ये 2 दिवसांपासून धुके पडत आहे। मार्च महिन्याच्या शेवटी पहाटे अचानक धुके पडत असल्यामुळे शेतकऱ्यातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। तालुक्यात एरवी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडीच्या हंगामात धुके पडते, मात्र सध्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्याने याचा परिणाम बागायती पिकांवर होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। आंबा काजू हंगामाला जोर आला आहे। धुक्यामुळे त्यांना फटका बसत आहे। काजू व आंबा पिकाला याचा फटका बसणार आहे। गेल्या 8 दिवसांपासून ढगाळ वातावरण व काही ठिकाणी वळीव पावसाने हजेरी लावल्याने बटाटा व कडधान्य पिकांचे नुकसान झाले आहे। आता धुके पडत असल्याने बागायती पिकांचेही नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यापूर्वी काजू पीक कमी प्रमाणात मिळत आहे। मध्यंतरी पडलेल्या धुक्याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे। कर्डीगुड्डी येथे 2 गटातील हाणामारीत एकाचा मृत्यू, 7 जखमी। कर्डीगुड्डी तालुका बेळगाव येथे 2 गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत तरुणाचा मृत्यू झाला। मुदकाप्पा चंद्राप्पा अंगडी, वय 25, राहणार सनकुप्पी, तालुका बैलहोंगल, जिल्हा बेळगाव असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्यात दोन्ही गटाचे मिळून 7 जण जखमी झालेले आहेत। यापैकी दोघांची तब्येत गंभीर आहे। याबाबत माहिती अशी की मयत अंगडी गुरुवारी बेळगावला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एका दाव्याच्या सुनावणीला आला होता।
दाव्याच्या सुनावणीनंतर तो घरी परत जात होता. कर्डीकोप येथे त्याचा मित्र भेटला. त्याच्याशी संवाद सुरू असतानाच काही जणांना घेऊन अंगडी याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला झाला. यामुळे जखमी अंगडी याला एका गाडीतून बेळगावला घेऊन येत असताना वाटेत मृत्यू झाला. हल्ल्यामध्ये 2 बाजूचे मिळून 7 जण जखमी झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू आहेत. रमेश बी चंदरगी वय 20, सुनील अरबळी वय 25 व विशाल बागडी वय 18, भरमोजी अरबळी वय 22, लक्काप्पा हळडी वय 20 व संजू अरबळी वय 20 सर्वजण राहणार कर्डीगुड्डी तालुका बेळगाव अशी जखमींची नावे आहेत. मोहन कारेकर यांची जायंट्स वेलफेअर फाउंडेशनच्या विशेष समिती सदस्यपदी निवड. बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या 36 वर्षापासून कार्यरत असलेल्या जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनचे संस्थापक सदस्य मोहन कारेकर यांची जायंट्स वेलफेअर फाउंडेशन या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संघटनेच्या विशेष समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. गेल्या 36 वर्षापासून जायंट्स मेनचे सचिव, खजिनदार, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून कार्य केले असून फेडरेशन 6चे अध्यक्ष म्हणून गोवा आणि कर्नाटकातील जायंट्स वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून जागतिक विशेष समिती सदस्य म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत अध्यक्षा शाइना NC यांनी 2022-23 साठी पुन्हा निवड केली आहे. आगसगे येथे युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने आगसगे येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. निरोप समारंभानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष मोहन रेडेकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा समितीचे खजिनदार मनोहर हुंद्रे होते. प्रमुख अतिथी म्हणून YK पाटील तसेच शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य आणि वर्ग शिक्षक उपस्थित होते. युवा समितीच्या वतीने मनोहर हुंद्रे यांनी मनोगत मांडले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर 5वीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत आणि ईशस्तवन गीत म्हणून पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी यल्लाप्पा कंगराळकर, लक्ष्मण कंगराळकर, विनायक रेडेकर, भैरू डोणकरी, महेश रेडेकर तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते. सुळगे सरकारी प्राथमिक शाळेचा अमृत महोत्सव 13 एप्रिल रोजी. सुळगे येळूर येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने अमृत महोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या बैठकीत अध्यक्षस्थानी माजी चेअरमन अरविंद पाटील होते. सुरुवातीला मुख्याध्यापिका श्रीमती SI कुंभार यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेचा उद्देश स्पष्ट केला. शाळा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा कणबरकर यांनी 2 जानेवारी 1947 रोजी स्थापन झालेल्या आपल्या शाळेच्या रौप्य व सुवर्ण महोत्सव साजरा झाल्याची नोंद नाही, कर्तव्यनिष्ठ भावना व नवीन पिढीला आदर्श असणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. युवा मार्गदर्शक प्रभाकर नावगेकर यांनी नियोजनाचे प्लॅनिंग मांडून उपस्थितांची संमती मिळवली. CRP महेश यांनी लेझिम, कवायत, सांस्कृतिक कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली. SDMचे अध्यक्ष गायत्री बसवाडकर यांनी गावच्या महिलांचे या कार्यक्रमात महत्त्वाचे योगदान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शाळेसाठी देणग्या व स्मरणिकेसाठी जाहिराती, लेख देण्याचे आवाहन करण्यात आले. मनोहर टक्केकर, राजू कणबरकर, मीनाक्षी भंगेंनावर, गीता कुकडोळकर, नीता पाटील व शिक्षिका SS पाटील, PD पाटील, SP नाईक, RB पाटील, VG रेवणकर, शुभांगी पाटील यांनी कार्यक्रमाच्या चर्चेत भाग घेतला. रमजान रोजे रविवारपासून होणार सुरू. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला रविवार दिनांक 3 एप्रिल पासून प्रारंभ होणार असून शनिवार सायंकाळपासून तराबीह नमाजाला प्रारंभ होणार आहे. अर्थात शनिवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान महिन्याला प्रारंभ करण्यात येणार आहे. शनिवारी चंद्रदर्शन झाले नाही तर सोमवारी दिनांक 4 एप्रिल पासून रमजान महिन्याला प्रारंभ होणार आहे. 3 एप्रिल ते 3 मे पर्यंत पूर्ण महिना मुस्लिम बांधवांकडून पहाटे ते सायंकाळपर्यंत उपवास करण्यात येणार आहे. या काळात गरीब गरजूंना दानधर्म करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. रविवारी पहाटे 5 ते सायंकाळी 6:45 पर्यंत पहिला रोजा होणार आहे. रमजानसाठी शनिवार दिनांक 2 एप्रिल रोजी रात्री 8 पासून तराबीह नमाजाला प्रारंभ होत आहे. ही नमाज रोज रात्री महिनाभर अदा केली जाणार आहे. बेळगाव शहर परिसरात 120 लहान मोठ्या मशिदी असून यामध्ये रमजान महिन्याचे नियोजन करण्यात येत आहे. काकती येथे पशु बचाव संघटनेतर्फे जागृती फेरी.
काकती येथील हा माझा धर्म पशु बचाव संघटनेतर्फे जागृती फेरी काढण्यात आली। यावेळी झाडे वाचवा, पाणी वाचवा आणि प्राणी वाचवा असा संदेश देत गुरुवारी रॅली काढण्यात आली। संघटनेचे प्रमुख विनायक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली। यामध्ये गजानन गवाने, ज्योती कवी, सिद्धगौडा सुणगार, कामांना चौगले, सूरज कळोलकर आदींसह डिवाइन हेल्पिंग हँड्स ग्रुप, वन खात्याचे कर्मचारी सहभागी झाले होते। काकती येथील मराठी माध्यमिक शाळा, कन्नड माध्यम शाळा, उर्दू माध्यम शाळा आणि मराठा मंडळ काकती शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी देखील रॅलीत सहभागी झाले होते। गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली। रॅलीत हातात फलक धरून सहभागी झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। जमिनीच्या वादाबद्दल माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार। आम्ही रीतसर जागा आपल्या नावे करून घेतली आहे। 1973 पासून ती जागा आमच्या कब्जात आहे। असे असताना बोगस पेपर तयार करून ती जागा कब्जात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। न्यायालयामध्ये सध्या या जागेचा वाद प्रलंबित आहे। असे असताना आमच्यावर दादागिरी करत जागेवर कब्जा घेण्याचा प्रयत्न सुरू असून संबंधितांना योग्य ती समज द्यावी यासाठी नागेश गोविंद बडमनजी राहणार महांतेश नगर यांनी माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे। कणबर्गी रोडवरील सर्वे क्रमांक 1079/1 एकूण 2 एकर 25 गुंठे जागा ही आमच्या मालकीची आहे। सध्या आमच्या कब्जातच आहे, मात्र ती जागा आपली आहे म्हणून प्रकाश शिवाजीप्पा जोरापूर, बाबू शिवाजीप्पा जोरापूर हे आपल्यावर दादागिरी करत आहेत असे या तक्रारीत म्हटले आहे। तरी आम्हाला योग्य ते संरक्षण द्यावे आणि न्याय द्यावा अशी फिर्याद बडमनजी यांनी दिली आहे। न्यायालयातून रीतसर ही जागा आम्हाला मिळाली आहे, त्या विरोधात सध्या न्यायालयात खटला प्रलंबित आहे। असे असताना काही जणांना सोबत घेऊन ती जागा कब्जात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। सरकारी नोकर संघ कॅरम स्पर्धेत सामरेकर बाळेकुंद्री प्रथम। सरकारी नोकर संघांच्या वतीने राज्यस्तरीय कॅरम डबल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये शाळा क्रमांक 85 चे प्रभारी मुख्याध्यापक मनोहर सामरेकर व मनपाचे शुभम बाळेकुंद्री यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे। कॅरम स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक 85 चे मनोहर सामरेकर व मनपाचे शुभम बाळेकुंद्री यांना संघटनेचे अध्यक्ष जगदीश पाटील व उपाध्यक्ष अदृश्य हैबत्ते यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले। आरसीयू कडून राघवेंद्र अन्वेकर यांचे अभिनंदन। द्वितीय दर्जा सहाय्यक म्हणून सेवा बजावणाऱ्या राघवेंद्र अन्वेकर यांनी उदयपूर राजस्थान येथे दिनांक 23 व 26 रोजी झालेल्या 21व्या राष्ट्रीय पॅरा पोहण्याच्या स्पर्धेत 3 सुवर्ण पदक मिळवली आहेत। विद्यापीठासाठी ही अभिमानास्पद बाब आहे। याबद्दल कुलगुरू, निबंधक, विद्यापीठाचे प्राध्यापक वर्गातून राघवेंद्र यांच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे। अशा प्रकारे भविष्यात उत्तरोत्तर प्रगती साधावी अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या। कबड्डी संघटनेतर्फे राहुल यांचा सत्कार। बेळगाव जिल्हा अमेचर कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी राहुल जारकीहोळी यांची निवड करण्यात आली आहे। त्याबद्दल गोकाक येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून गौरव करण्यात आला। ते म्हणाले, आमदार सतीश जारकीहोळी यांनी नेहमीच क्रीडापटूंना प्रोत्साहन दिले आहे। आपणही काम करू। भविष्यात आपणही कबड्डीला अधिक प्रोत्साहन देऊन राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी करणाऱ्या प्रयत्नांना सहकार्य करावे। यावेळी जिल्हा कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश अंबी, प्राचार्य मयूर बरगाले, प्राध्यापक शशांक बडगेर, अरिहंत बँकेचे संचालक बाहुबली नागनुरी उपस्थित होते। विश्वंभर कोलेकरला ॲथलेटिक्स मध्ये 2 सुवर्ण। गर्लगुंजी तालुका खानापूर येथील विश्वंभर लक्ष्मण कोलेकर यांनी 800 आणि 1500 मीटर ॲथलेटिक मध्ये 2 सुवर्ण पदके पटकावली। ही स्पर्धा कोलकाता येथे पार पडली। अखिल भारतीय रेल्वे चॅम्पियनशिप मध्ये विश्वंभर याने गेली 10 वर्षे 800 आणि 1500 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला आहे। विश्वंभर हा बेंगळूर येथे दक्षिण पश्चिम रेल्वेत कार्यरत असून त्याला प्रशिक्षक आयाप्पा LG कोलेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।